विषय घेणार आहोत की शॉर्ट व्हिडिओवरती व्ह्यूज कसे वाढवायचे। आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमचे व्ह्यूज वाढत नाही। व्ह्यूज कसे वाढवायचे ह्याआधी एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की जाऊन बघा, तुम्हाला व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शॉर्ट व्हिडिओसाठी एक टायमिंग ठेवा आणि लॉंग व्हिडिओचा एक टायमिंग ठेवा। तुम्ही काय करता तर आता व्हिडिओ टाकला तर एक दिवस गॅप घेता, तसं अजिबात नाही करायचं। गॅप वगैरे अजिबात घेत बसायचं नाही, कारण गॅप घेतल्याने काय सारा प्रॉब्लेम होतो। आणि टायमिंग खूप महत्त्वाचे आहे, जसं की वेळ ही खरंच महत्त्वाची आहे। आपल्या चॅनेलची ग्रोथ होत नाही याला खूप अशी कारणे आहेत, हजारो कारणे आहेत। प्रत्येक व्हिडिओला एक टायमिंग ठेवा। तुम्ही काय करता, आज अपलोड केला परवा दिवशी करायचा अपलोड, किंवा उद्याही करता, पण तुमचं टायमिंग चुकतं। तुम्ही आधी ज्या टायमिंगला अपलोड केलेला आहे त्याच टायमिंगला उद्याही अपलोड करा। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हॅशटॅग द्यायला शिका। जो तुमचा व्हिडिओ आहे त्याच्याशी निगडीत हॅशटॅग द्यायचा। ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस मोबाईलवरती यूट्यूब बघत बसायचं। कंपल्सरी 2 तास मोबाईल चालू ठेवायचा। आपण ऑन आहोत हे यूट्यूबला पण समजतं। आपले शॉर्ट व्हिडिओ पुढे जातात, जिथे पाठवायचे आहे तिथे पाठवतात, पब्लिकपर्यंत पोहोचवतात। व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मोबाईल बंद नाही ठेवायचा। अर्धा ते 2 तास व्हिडिओ अपलोड करता, तिथे हॅशटॅग द्यायचं विसरता, त्यावेळेस तुम्ही हॅशटॅग देणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही करायची, 18 वर्षाखालील लोकांसाठी अपलोड करता तिथे क्लिक करायचं, किंवा 18 वर्षाच्या आत किंवा 18 वर्षाच्या वरती कोणत्या ह्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ अपलोड करता तिथे क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे। ऑन करणं किंवा नो करणं हे महत्त्वाचं तुमच्यासाठी खूप आहे। तुम्ही एक ध्यानात ठेवायचं की अर्धा ते 2 तास आपल्याला ऑन राहायचं आहे, तर तुम्हाला समजलं असेल, त्यामुळे तुमचे व्ह्यूज वाढतील। शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना मला 2 ते 3 मिनटं वेळ जातो। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 मिनटाचा गॅप पाडत असते। तुम्हाला समजलं असेल व्ह्यूज कसे वाढतात, आणि थोडं असं केल्याने थोडासा फरकही जाणवेल। तुम्ही हार मानू नका। तुम्ही कसं करता, व्ह्यूज नाही आले की लगेच मूड ऑफ झाल्यासारखं करतात, तसं करू नका। प्रयत्न तरी करा। तुम्ही 4 दिवस यूट्यूबवरती काम करता आणि त्यानंतर दमून जाता, मग कसे व्ह्यूज वाढणार? तुम्हाला जर सांगायचं आहे ना तर यूट्यूब खरंच सोपं नसतं। तुमचं कसं आहे ना, तुम्ही रेग्युलर मेहनत कमी करता आणि ट्रिक जास्त शोधता। ट्रिक जर तुम्ही केल्यात ना, ह्या जर ट्रिक तुम्ही केल्या ना तर तुमचा व्हिडिओ ही मिलियनमध्ये जाईल। फक्त फरक काय असतो की छोट्या मोठ्या ज्या या ट्रिक असतात त्या करणं खूप महत्त्वाचं असतं। आता यूट्यूबवरती आपण बरेचसेच व्हिडिओ बघतो, तर तिथे बरेचसेच व्हिडिओवरती सांगितलं गेलेलं असतं की हा ऑप्शन जो आहे तो ऑन करा, तुमची 1 मिनिटात किंवा 2 मिनिटात तुमचे जे व्ह्यूज आहेत ते वाढतील। पण असं कोणतंही ऑप्शन नाही, जो ना वायटी स्टुडिओमध्ये नाही आहे, ना आपली यूट्यूब जिथं आपण अपलोडिंग करतो तिथं नाही आहे, कोणताही ऑप्शन नाही आहे। हे पूर्णपणे चुकीचं आहे की असं कोणतं ऑप्शन वगैरे नाही की हा ऑप्शन आपण ऑन केल्यानंतर आपले व्ह्यूज वाढतील। त्यासाठी आपली महत्त्वाची आहे म्हणजे मेहनत आणि वेळ। आपण वेळेला जर व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला तर आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त यूट्यूब पब्लिकपर्यंत पोचवतो। आणि आता आपण टायमिंग ठेवायचं, एक 7 वाजता, एक 10 वाजता, एक दुपारी 1 वाजता, त्यानंतर 3 वाजता आणि संध्याकाळी, असे 4 तर कमीत कमी व्हिडिओ आपले 4 ते 5 व्हिडिओ आपले यूट्यूबवरती कंपल्सरी गेले पाहिजेत। त्यामुळे काय होतं, शॉर्टमुळे व्ह्यूज पण येतात आणि सबस्क्रायबर्स जे आहेत आपले ते पण वाढतात। तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तोही तुम्ही नक्कीच जाऊन बघा। पण बाकीचे जे यूट्यूबवरती व्हिडिओ असतात की हा ऑप्शन ऑन वगैरे करा, तर त्याच्यावरती तुम्ही विश्वास नका ठेवू। असं काही ऑप्शन वगैरे नाही आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला, तुमचे खरंच मनापासून आभार। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।